हॅलो, नमस्ते, आदाब। मी जुबेन अलीफ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या खास चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे यू मी अँड इस्लाम। आज आपण इस्लामच्या फंडामेंटल्स बद्दल जाणून घेणार आहोत। कुठल्याही गोष्टीचे बेसिक जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जावं लागतं। आज आपण इस्लामचे मूलभूत घटक काय हे जाणून घेऊया। चला तर मग। इस्लाम या शब्दाचा अर्थ नक्की काय? बऱ्याचदा असा प्रश्न येतो की इस्लाम या शब्दाचं ओरिजिन काय? तर इस्लाम हा शब्द अरबी भाषेतील सलाम या शब्दापासून तयार झालेला आहे आणि सलामचा सरळ अर्थ आहे शांती और पीस। आणखीन एक शब्द आहे तो म्हणजे सिल्म, SILM, सिल्म, ज्याचा अर्थ होतो आपल्या सर्व इच्छा त्या अल्लाहकडे, त्या एका ईश्वराकडे समर्पित करणे। म्हणून इस्लाम या शब्दाचा अर्थ होतो आपल्या सर्व काही इच्छा त्या एका ईश्वराकडे, त्या अल्लाहकडे समर्पित करून प्राप्त केली जाणारी शांती म्हणजे इस्लाम। आणि ती प्रत्येक व्यक्ती जी आपल्या सर्व इच्छा त्या एका ईश्वराला, त्या अल्लाहकडे समर्पित करून शांती प्राप्त करून घेते, त्या व्यक्तीला अरबी भाषेत म्हणतात मुस्लिम। सो इस्लाम म्हणजे शांती आणि मुस्लिम म्हणजे आपल्या सर्व इच्छा त्या एका ईश्वराकडे, अल्लाहकडे समर्पित करून शांती प्राप्त करून घेणारी व्यक्ती। अरबी भाषेमध्ये मीम हे मुळाक्षर आहे। म्हणजे जसं इंग्लिशमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स जसं असतं, ज्याच्यामध्ये वॉकला आपण ING प्रत्यय लावतो आणि त्याचं वॉकिंग होतं, प्लेइंग होतं, तसंच सिमिलरली अरबी भाषेमध्ये मीम किंवा म हे अक्षर पहिलं लागतं। त्यामुळे जे कार्य सध्या होत आहे त्याच्यासाठी मीम किंवा म हे अक्षर पहिलं लागतं आणि त्यापासून शब्द तयार होतो मुस्लिम। सो इस्लाम म्हणजे शांती आणि मुस्लिम हे आत्ताच मी तुम्हाला समजावून सांगितलं। सो इस्लामचं पालन करणारा या इस्लाम के ऊपर चलने वाला होता है मुस्लिम। बरेच जण मला प्रश्न विचारतात की इस्लामची निर्मिती कशी झाली किंवा ती कोणी केली, केव्हा झाली? तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। त्यापूर्वी आपण हे जाणून घेऊया की इस्लाममध्ये महत्त्वाचे ग्रंथ कुठले आहेत। तर इस्लाममध्ये सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आणि एकमेव ग्रंथ आहे तो म्हणजे पवित्र कुराण। आता कुराणची निर्मिती कशी झाली, कुराण कसं अस्तित्वात आलं, तर हे जाणून घेण्यासाठी इस्लाममधील प्रेषित ही संकल्पना आपल्याला समजून घ्यावी लागेल। प्रेषित म्हणजे काय? प्रेषित म्हणजे द मेसेंजर किंवा देवदूत म्हणूयात आपण। तर मोहम्मद पैगंबर पीस बी अपॉन हिम, प्रॉफेट मोहम्मद पीस बी अपॉन हिम, त्यांच्या काळात इसवी सन 6व्या शतकात त्यांच्यावर कुराण हा ग्रंथ अवतरित झाला। आता तो कसा झाला याबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन तपशिलांसह। तुर्तास एवढं जाणून घ्या की प्रेषित मोहम्मद पैगंबर पीस बी अपॉन हिम यांच्या काळात कुराण या ग्रंथाची निर्मिती झाली किंवा कुराण हा ग्रंथ त्यांच्यावर अवतरित झाला। तो केव्हा झाला? तर अरबीमध्ये 12 महिने असतात, जसे आपल्या इंग्लिशमध्ये, आपल्या मराठीमध्ये 12 महिने आहेत। तर आता सध्या जो रमजानचा महिना सुरू आहे, याच पवित्र रमजानच्या महिन्यामध्ये कुराण या ग्रंथाची निर्मिती किंवा या ग्रंथाला अवतरणा होण्यासाठी सुरुवात झाली। आता कुराण हा ग्रंथ एका दिवसात अवतरित झाला का? तर नाही। रमजान महिन्यातल्या एका खास रात्रीमध्ये कुराण या ग्रंथाची एक आयत रिव्हील झाली किंवा एक आयत अवतरित झाली। त्या रात्री ती सुरुवात झाली आणि पुढची सलग 23 वर्ष कुराणातील वेगवेगळे श्लोक वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये, वेगवेगळ्या घटनांमध्ये, वेगवेगळ्या दिवशी हे अवतरित होत राहिले मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या काळामध्ये, आणि 23 वर्षानंतर ते परिपूर्ण झाले। आता कुराण हा एकमेव ग्रंथ आहे, पण या व्यतिरिक्त काही महत्त्वाची पुस्तकं आहेत। ती कोणती? तर त्याचं नाव आहे
हदीथ किंवा हदीस. हदीस म्हणजे काय? तर थोडक्यात मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची शिकवण. त्यांच्या काळामध्ये त्यांच्या अनुयायांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये त्यांनी दिलेली शिकवण, त्यांनी दिलेल्या सूचना किंवा त्यांनी वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये त्यांनी दिलेले काही महत्त्वाचे मेसेजेस किंवा त्यांनी स्वतः काय प्रकारे कुठल्या गोष्टींचं अनुकरण केलं, या सगळ्या गोष्टी ज्या आपण म्हणतो की एक रिपोर्ट, या सगळ्या गोष्टी त्यांच्या अनुयायांनी नोंद करून ठेवल्या एका कागदावरती वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये वेगवेगळ्या दिवशी. आणि त्या पूर्ण काळामध्ये जोपर्यंत प्रॉफेट मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिवंत होते त्या काळापर्यंत त्यांच्या अनुयायांनी ऐकलेल्या, एक्सपिरियन्स केलेल्या या सगळ्या गोष्टी एका स्पेसिफिक खास पुस्तकामध्ये कंपाईल केल्या गेल्या आणि त्या पुस्तकाला म्हणतात हदीस, ज्यामध्ये इन शॉर्ट प्रॉफेट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची शिकवण आहे. आता हे हदीस ज्या अनुयायांनी सांगितलं, तर प्रॉफेट मोहम्मद पैगंबर यांच्यासोबत जे अनुयायी होते त्यांना म्हणतात साहबा किंवा साहबी. तर त्यांचे जे कुठले अनुयायी होते त्यांनी नोंद केल्या आणि त्या पुढे पास ऑन करत गेले. आणि त्या पुढे पास ऑन करत जाताना सुद्धा त्यांनी यांच्याकडून यांच्याकडे पास ऑन झाली असे रेफरन्सेस नोंद करून ठेवले. जसे आपल्या सनदी असतात की हे कुठून आलं किंवा रेफरन्सिंग आपण म्हणतो, सायटेशन्स आपण करतो, तर तसे आजतागायत ते सायटेशन्स अवेलेबल आहेत. आणि त्यामुळे जर ते सायटेशन्स आपण उलट मागे मागे यांच्याकडून यांच्याकडे यांच्याकडून यांच्याकडे असं जर करत गेलो तर शेवटी जाऊन आपण पोहोचतो प्रॉफेट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यापर्यंत. आणि त्यामुळे हे हदीस ऑथेंटिक आहेत आणि खूप महत्त्वाचे आहेत, ज्याच्यामधून आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसं वागावं आणि कुठल्या गोष्टींमध्ये काय करावं, कुठल्या गोष्टींचं अनुकरण करावं, थोडक्यात डूज अँड डोंट्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑथेंटिकली त्याच्यामध्ये वाचायला मिळतात. तर हदीस या पुस्तकामध्ये प्रॉफेट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या काळातील हजारो घटना आणि त्यांनी केलेले उपदेश दिसून येतात. देर आर टू मेन ऑथेंटिक टाइप्स ऑफ हदीस, सही अल मुस्लिम अँड सही अल बुखारी. आता कुराण आणि हदीसमध्ये थोडासा फरक आहे. तो काय आहे महत्त्वाचा फरक? तर समजा उदाहरणार्थ कुराणमध्ये जर हे सांगितलंय की इबादत करो, एक अल्लाह की भक्ती करो, त्याच वेळेस आपल्या हदीसमध्ये सांगितलं जातं की ती भक्ती कशी करावी, काय पद्धतीने करावी. तर याचं सगळ्यांचे एक्झॅम्पल्स प्रॉफेट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी आपल्या अनुकरणातून दाखवून दिलेले आहे. हा छोटासा फरक आहे. So bottom line, the hadith is a compilation of the sayings and actions of Prophet Muhammad, the last Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam, peace be upon him, that constitutes of the major guidance, major source of guidance for the entire Muslim community apart from the Quran. मला वाटतं आजच्यासाठी आपण भरपूर गोष्टी शिकल्या आहेत. बिफोर वी कन्क्लूड दिस एपिसोड, मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारायचा. इस्लामची निर्मिती ही मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी केली, हा समज आहे की गैरसमज आहे? तुमची उत्तरं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण त्याबद्दल नक्की चर्चा करूया. तोपर्यंत पाहत राहा आपलं खास चॅनल यू, मी अँड इस्लाम. जपूयात तुमच्या आमच्यातली माणुसकी. जय हिंद.